दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाला सांगलीतून पाठिंबा. शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी 22 जुलैपासून लाक्षणिक उपोषणावर. दिल्लीतील जंतर मंतर येथे पर्यावरणवादी सोनम वांगचुक व सीजेपीचे नेते अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे युवा सांगली जिल्हाध्यक्ष विजय माळी हे दिनांक 22 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या आंदोलनाबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांना देण्यात आले असून आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने करण्यात येणार असल्याचे विजय माळी यांनी स्पष्ट केले. उपोषणाच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य शासनाचे लक्ष विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या गंभीर प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः दिल्लीतील आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा शेतकरी संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यावेळी विजय माळी म्हणाले, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करणे ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. आंदोलन दडपण्याऐवजी सरकारने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घ्यावी. दिल्लीतील आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असून देशभरातील शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र येण्याची गरज आहे. यावेळी विजय माळी यांनी प्रशासनालाही इशारा देत सांगितले की या आंदोलनाची केवळ सुरुवात आहे. शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शेतकरी संघटना राज्यभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारेल. शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. शांततापूर्ण उपोषणासाठी प्रशासनाने आवश्यक सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेचे जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, युवक व नागरिकांना या लाक्षणिक उपोषणात सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.